नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये मका म्हणजे स्वीटकॉर्नचा चटपटीत चाट करतोय। सगळीकडे जोरदार पाऊस आहे आणि अशा जोरदार पावसात जर कोणी असा मक्याचा चाट करून खायला दिला तर आता बोलण्यात अजिबात वेळ न घालवता आपण झटपट बॉईल हेल्दी बटर मसाला कॉर्न करूया। आता मक्याची रेसिपी करण्यासाठी आपण मस्त एक असा दाणेदार मका घेतला आहे। या मक्याचे दाणे न काढता मस्त आपल्याला पाहिजे तसे असे काप करून घ्यायचे। आपण हा मका सुरीने कापतोय। तुम्हाला जर सुरीने कापता येत नसेल तर तुम्ही विळीच्या साहाय्याने सुद्धा असे काप करून घेऊ शकता। बरं, हा चाट करण्यासाठी तुम्हाला जर मक्याचे काप थोडे मोठे करायचे असतील तर तुम्ही मोठेही करू शकता किंवा मक्याचे दाणे सुद्धा काढून घेऊ शकता। पाहू शकता अगदी सहज आपण 2 मक्यांचे पीस असे कट करून घेतले आहेत। आता हे उकडण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याचबरोबर चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं। मका उकळताना पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे मक्याचा गोडवा संतुलित राहतो आणि त्याची चव आणखी छान लागते। मक्याचे दाणे आतूनही चवदार लागतात। पाहू शकता आपण गरम करत ठेवलेलं पाणी छान गरम झालं आहे। यामध्ये आपण कट करून घेतलेले सर्व मक्याचे पीस घालायचे। तुम्ही जेव्हा मका कट करत असाल त्यावेळेस एका बाजूला असं पाणी गरम करत ठेवायचं। त्यामुळे आपण मका कापेपर्यंत पाणी छान गरम झालेलं असतं। आता सर्व मक्याचे पीस पाण्यामध्ये घालून झाल्यावर पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि हे 5 ते 6 मिनिटं मस्त सर्व मक्याचे पीस असे उकडून घ्यायचे। भांड्यावर झाकण ठेवल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि झटपट मके असे उकडून होतात। आता सर्व उकडलेले हे मक्याचे पीस असे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तुम्ही जर मक्याच्या दाण्यांचा वापर करणार असाल तर उकडलेले मक्याचे दाणे चाळणीमध्ये गाळून घ्यायचे। आता पाहूया या स्वीटकॉर्न रेसिपीसाठी लागणारं सर्व साहित्य। उकडलेले सर्व मक्याचे पीस, धणे जिरे पावडर, काळं मीठ, चाट मसाला पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि बटर, त्याचबरोबर 2 चमचे लिंबाचा रस। आता एक असं भांडं गरम करत ठेवायचं आणि या भांड्यामध्ये आपण घेतलेलं सर्व बटर घालायचं। घातलेलं बटर छान मेल्ट करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची। आता यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले घालायचे। आपण कॉर्न उकडताना त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्याचबरोबर आता बटर घालतोय त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं, कारण बटरची चव सुद्धा थोडीशी खारट असते। तुम्हाला या रेसिपीमध्ये या मसाल्यांऐवजी जर हर्ब्स, चिली फ्लेक्स घालायचे असतील तर तुम्ही त्यांचा सुद्धा वापर करू शकता। जर तुमच्याकडे हर्ब्स नसतील तर तुम्ही हर्ब्स ऐवजी कसुरी मेथी घालू शकता आणि चिली फ्लेक्स ऐवजी लाल मिरचीचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर टोमॅटो सॉस सुद्धा घालू शकता। आपण यामध्ये सर्व मसाले घातले आहेत। लाल मिरची पावडरमुळे याला मस्त तिखट चव येते। लिंबाच्या रसामुळे छान आंबट चव येते आणि मस्त तोंडाला पाणी सुटतं आणि चाट मसाल्यामुळे जो चटपटीतपणा येतो मस्तच। बरं, या बटरमध्ये घातलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये मक्याचे उकडून घेतलेले सर्व पीस घालायचे आणि ते या सर्व मसाल्यांमध्ये असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा अगदी मिक्स करू शकता। हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम मात्र लो किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त करायची, कारण गॅसची फ्लेम जर आपण मीडियम किंवा हाय केली तर आपण घातलेले सर्व मसाले करपतात। आहे की नाही झटपट होणारी आणि अगदी सहज कोणालाही करता येणारी ही कॉर्न रेसिपी। प्रत्येक रेसिपीचे कराल तसे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत। तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पद्धतीत असा मक्याचा चाट करत असाल तर प्लीज मला पण तुमची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून शेअर करा। वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, बेलचं बटनही नक्की दाबा, आपल्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीला हाईप करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा
तुमची रेसिपी कशी झाली.